नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे महाराष्ट्रातीलचे सगळे निराधार बांधव आहेत. यामध्ये त्यांचा जो मार्च महिन्यासाठीचा हप्ता आहे, पेन्शनचा हप्ता आहे, हा कधीपर्यंत येणार आहे याची ते वाट पाहत आहेत. या संदर्भात पाहू शकता सद्यस्थिती काय आहे आणि निराधार योजनेअंतर्गत जो पेन्शनचा हप्ता मार्च महिन्यासाठीचं जे पेन्शन आहे हा कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. राज्य शासनाची सध्याची स्थिती काय आहे, शासकीय अधिकारी याबाबत काय म्हणतायत, सगळी माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर सध्या सुरू असलेलं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधव असतील, त्याचबरोबर निराधार बांधवांच्या निधी वाढीसाठीचा प्रस्ताव हा दाखल केला जाणार आहे आणि यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात सुद्धा ज्या अपडेट आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रातीलचे सगळे दिव्यांग बांधव असतील, त्याचबरोबर यामध्ये विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असतील, सगळ्या बांधवांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण निराधार योजनेसाठीचा जो मार्च महिन्यासाठीचा हप्ता आहे, काय स्थिती आहे पाहून घेऊयात. तर पाहू शकता ही जी योजना आहे संजय गांधी निराधार योजनेचा मार्च महिन्यासाठीचा हप्ता, सध्याची स्थिती काय आहे तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी म्हणजे यामध्ये येणारे दिव्यांग बांधव आहेत, विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती मार्च महिन्याच्या अनुदान हप्त्याबाबत उत्सुक आहेत. मार्चच्या सुरुवातीच्या तारखांपासून 1-2 मार्चपासून लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारले जात आहेत की हा जो हप्ता आहे हा खात्यात कधी जमा होणार आहे. हे पैसे लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण वेळेवर मिळाल्यास ते पुढील नियोजन करू शकतात. अधिकाऱ्यांशी सर्व विभाग आणि DBT सिस्टीम यांच्याशी चर्चा केल्यावर एकच उत्तर मिळालं, बजेट सादर होण्यानंतरच पैसे जमा होतील. याचा अर्थ स्पष्ट आहे, यावर्षी म्हणजे या महिन्यामध्ये मार्च महिन्यासाठीची पेन्शन यायला थोडा उशीर हा जास्त लागणार आहे. कारण पहिल्यांदा जे बजेट आहे उद्या परवा 2 ते 3 दिवसामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेट हे जाहीर होईल आणि आर्थिक बजेट जाहीर झाल्यानंतरनं DBTद्वारे सिस्टीममध्ये जे पैसे आहेत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. आणि या कारणामुळे या महिन्याच्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 11 तारखेच्या नंतरनं लाभार्थ्यांचं पेन्शन जमा होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. त्यामुळे पाहू शकता सिस्टीमला अद्यापही कोणतीही अधिकृत नोटिफिकेशन वेब पोर्टलवर जे आहे सॅस पोर्टलवर दिलेलं नाही आहे. त्यामुळे 100% थोडा उशीर या महिन्यामध्ये लागेल. मात्र उशीर हा चांगला असणार आहे. गोड बातमी अजून एक चांगली यामध्ये मिळण्याची शक्यता आहे, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र असा निर्णय होऊ शकतो. मागच्याच गेल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं, दिव्यांग बांधवांसाठीची जी पेन्शन आहे हे दिव्यांग विभागाकडे वर्ग करण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्ररित्या जो आहे पेन्शनचा लाभ हा दिला जाईल. त्यामुळे तो वेळेवर मिळणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत सगळ्या योजना ज्या आहेत, निराधार योजना ज्या आहेत, सगळ्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणारा सगळा लाभ हा एकत्रितरित्या पाहू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवला दिला जात होता. मात्र आता ती जी पेन्शन आहे पुढच्या महिन्यापासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून दिव्यांग बांधवांसाठीची दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे. त्यामुळे ती स्वतंत्र असेल आणि त्याचवेळी असा एक अजून एक निर्णय किंवा निधी वाढीसाठीचा पेन्शन वाढीसाठीचा निर्णय हा 100% होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर महत्त्वाचा प्रश्न लाभार्थ्यांचं काय आहे की मार्च महिन्यासाठीचा हप्ता कधी येईल. तर बजेट नंतरनं 6 मार्चला, लक्षात ठेवा तारीख, 6 मार्चला बजेट जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर होईल आणि त्याच्यानंतरनं पुढच्या आठवड्यामध्ये परिपत्रक पोर्टलवर जारी करून पेन्शन जे आहे जमा होईल. म्हणजे 15 तारखेपर्यंत, 15 मार्चपर्यंत तुम्ही पेन्शनची अपेक्षा करू शकता. त्या तारखेपर्यंत तुमची पेन्शन बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते. ही संभावित तारीख आहे, अंदाजित तारीख आहे. नक्की अधिकृत अपडेट लवकरच जाहीर केली जाईल. मात्र त्यासाठी 6 मार्चपर्यंत तरी तुम्हाला वाट पाहावी लागेल, कारण त्यामध्ये महत्त्वाच्या ज्या घटना आहेत, महत्त्वाच्या ज्या घोषणा आहेत या राज्य शासनामार्फत होण्याची शक्यता आहे. बजेट हे खूपच महत्त्वाचं असं ठरणार आहे.
त्याचबरोबर DBT स्टेटस पाहिलं तर नोटिफिकेशन अद्यापही आलेलं नाही आहे. परिपत्रक पोर्टलवर आपण दररोज अपडेट चेक करतो की परिपत्रक आलं आहे का, मात्र परिपत्रक हे जाहीर झालेलं नाही आहे, त्यामुळे अजून हा वेळ लागणार आहे. आता बजेटची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. 6 मार्चला आर्थिक बजेट सादर होईल, ज्यात संजय गांधी निराधार योजनेसाठीची पुढील रूपरेषा ठरवली जाईल, म्हणजे निधीची तरतूद केली जाईल पूर्ण वर्षभरासाठी. मी पुन्हा एकदा सांगतोय, पाहू शकता, जेव्हा आर्थिक बजेट जाहीर केलं जातं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये, तेव्हा संपूर्ण वर्षभरासाठीची निधीची तरतूद ही दिव्यांग योजना असेल, त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत पूर्ण वर्षभराची तरतूद ही केली जाते आणि त्यानुसार हे जी पेन्शन आहे ही वाटप केली जाते. त्यामुळे खूपच महत्त्वाचं असतं सगळ्या विभागांसाठी. त्या गोष्टीमध्ये सध्या त्या व्यस्त असणार आहेत आणि त्याच कारणामुळे पेन्शनची जी या महिन्यासाठीची जी पेन्शनचं वाटप आहे मार्चसाठीचं, हे लेट उशिरा होण्याचं हेच महत्त्वाचं कारण आहे. बजेटनंतरच मार्च हप्त्याबाबत अधिकृत घोषणा होईल आणि पैसे हे खात्यात जमा होतील. 2026-27 नवीन वर्ष सुरू होईल एप्रिलमध्ये. त्या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण निधी हा मंजूर होईल, ज्यामुळे पुढील महिन्यासाठी हप्ते हे सुरळीत सुरू होतील, वेळेवर मिळतील, प्रत्येक तारखेला वेळेवर जमा होतील. सध्याची स्थिती रक्कम जी आहे 1500, यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी 2500 आहे आणि बाकी लाभार्थ्यांसाठी, बाकी बांधव जे आहेत यामध्ये घेणारे यांच्यासाठी 1500 रुपयाचा प्रति हप्ता यामध्ये मिळतो. पाहू शकता, अधिकृत माहिती हे लवकरच जाहीर होईल, मात्र त्यासाठी तुम्हाला अपेक्षा जी आहे थोडासा वेळ करावा लागेल. मात्र मी पहिल्यांदा अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आली. त्यामध्ये आता दिव्यांग मंत्रालयामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी वर्गीकृत केलं आहे, त्यामुळे तुमचा जो काही KYCचा समस्या येत होती दिव्यांग बांधवांसाठीची, ती पूर्ण क्लिअर व्हायला जास्त वेळ आता लागणार नाही आहे. याचा अर्थ असा स्पष्ट होतो की पाहू शकता, पहिल्यांदा जेव्हा निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या ही खूप जास्त होती, मात्र आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग कल्याण मंत्रालयाकडे वर्गीकरण म्हणजे त्यांचं जे ट्रान्सफर आहे किंवा वर्गीकरण केल्यामुळे याचा काय फायदा होणार आहे, वर्गीकृत केल्यामुळे त्यांना स्वतंत्ररित्या त्यांचा जो लाभ दिला जाईल, त्यामुळे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागावर जो भार पडत होता, अतिरिक्त भार पडत होता किंवा कामाचा जो ताण होता, हा कमी होऊन सगळ्यांचे पेन्शन ही वेळेवर येण्यासाठी खूप चांगली ही बातमी असणार आहे. आणि त्याच वेळेला पुढील महिन्यापासून त्यांचं अनुदान त्या विभागाद्वारे थेट खात्यात जमा होईल. ही चांगली गोष्ट, आनंदाची बातमी असणार आहे. त्यांचा लाभ हा वेळेवर प्रत्येक महिन्याला जमा होण्यासाठी दिव्यांग कल्याण मंत्रालय कारणीभूत असणार आहे. त्याचवेळी दिव्यांग मंत्रालयासाठी सुद्धा 30% निधी वाढ ही केली जाणार आहे आणि त्याचवेळी संजय गांधी निराधार योजनेसाठी सुद्धा 13% निधी वाढ होण्याची शक्यता आहे. हा जो घोषणा आहे, ह्या घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर केल्या जातील. 6 तारखेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे खूपच महत्त्वाचं असं ठरणार आहे. आणि त्याच वेळेला जर आपण पाहिलं, ह्या निधी वाढीमुळे पेन्शनची जी वाढ आहे दिव्यांग बांधवांसाठी 2500 वरून पुढे अजून 3500 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरी घोषणा हे लवकरच 6 तारखेला होईल. हे बदल लाभार्थ्यांसाठी खूपच सकारात्मक आहेत, कारण विभागीय निधी वाढल्याने त्यांची प्रक्रिया हे वेगवान होईल. आता अनुदान वाढीची मागणी केली जाते, 1500 वरून 2500 झालं ते अजून वाढावं अशी मागणी केली जाते. महागाई वाढल्याने सध्याचे अनुदान हे अपुरे पडतंय, दैनंदिन गरजा भागत नाहीत, त्यामुळे सरकारकडे हे विनंती केली जाते बजेट तरतुदीमध्ये वाढ केली तर अनुदान रक्कमही वाढवली जाऊ शकते. जर निधी वाढतोय तर अनुदान रक्कमही वाढवा. त्याचबरोबर विधवा असतील, ज्येष्ठ नागरिक, आजारी आणि निराधारांसाठी सुद्धा 1500 वरून तो वाढीव हप्ता त्यांना मिळावा अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर थकीत पेन्शनबाबत कदाचित काहीतरी निर्णय हा होऊ शकतो. त्यामुळेच जे अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 तारखेला बजेट जे जाहीर होईल हे खूपच महत्त्वाचं असणार आहे. ही बजेट ही संधी आहे, याच्यात लाभार्थ्यांच्या हिताचा विचार केला जाऊ शकतो. आता या कारणामुळे आपण 6 तारखेचं जे बजेट आहे त्यावर आपलं लक्ष हे असणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी किंवा निराधार बांधवांसाठी त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याच वेळेला जर तुम्ही मार्च महिन्यासाठीच्या पेन्शनची वाट पाहत असाल तर नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये बजेट जाहीर झाल्यानंतरनं काहीतरी चांगली बातमी जी आहे यामध्ये परिपत्रक नोटिफिकेशन जाहीर होऊ शकतं. या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ताच लगेच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.